नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. आरआरसी नेटवर्कच्या सर्व दर्शकांना, आमच्या केबल ऑपरेटर्स, जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना दिवाळी निमित्त लक्ष शुभेच्छा. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण, भाऊबीज उत्सव उत्साहात. व्हॉट्सअप स्टेटसवर बहीण आणि भाऊ विराजमान. धुळ्यात भेसळयुक्त दूध प्रकरणाने राज्यात खळबळ. अकोल्यातही भेसळीच्या पदार्थाची सर्रास विक्री. अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष. दिवाळीच्या गर्दीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ. पोलिसांकडून तक्रारी दाखल करण्यास झाली टाळाटाळ. अकोल्यातील सालासर बालाजी मंदिरात चोरी. चोरट्यांनी आत सुरू चोरी आणि पोलिसांचे बाहेर सुरू होते स्कॅनिंग. स्थानिकांचा दावा. दिवाळी संपताच अकोलेकरांना पुन्हा पावसाचा अनुभव. पुढील 4 दिवस हवामान खात्याचा पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा सण म्हणून ओळखला जाणारा भाऊबीजेचा उत्सव आज शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीच्या 5व्या दिवशी साजरा होणारा हा सण भावा बहिणीच्या अनमोल प्रेमाचे प्रतीक मानला जातो. सकाळपासूनच प्रत्येक घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. भाऊबीजेच्या दिवशी बहिणींनी पारंपरिक पद्धतीने आपल्या भावांना ओवाळणी केली. त्यांच्या कपाळावर चंदनासारखी बीज लावून त्यांच्या दीर्घायुष्याची आणि सुखी जीवनाची कामना केली. या स्नेहाच्या ओवाळणीच्या बदल्यात भावांनीही बहिणींना आवर्जून भेटवस्तू दिल्या आणि तिच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदावा यासाठी मनापासून प्रार्थना केली. भाऊबीज हा सण केवळ रक्ताच्या नात्यांपुरता मर्यादित न राहता स्नेह आणि जिव्हाळ्याने जपलेल्या प्रत्येक नात्याचा उत्सव ठरला आहे. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात भाऊबीज हा सण भावंडांना एकत्र आणतो आणि बंधुत्व व प्रेमाची नाळ अधिक घट्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. ओवाळणीतील स्नेह, भावा बहिणीचे प्रेम आणि एकमेकांसाठी असलेल्या सदिच्छा हाच भाऊबीजेचा खरा अर्थ आहे. या सणाच्या निमित्ताने भावंडांमध्ये आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला आणि एकमेकांविषयीच्या आपुलकीचे आणि प्रेमाचे हे नाते आणखी वृद्धिगत करणारा ठरला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग खडबडून जागा झाला असून अकोल्यात देखील सर्रास भेसळयुक्त पदार्थाची दिवाळीत विक्री झाल्याची ओरड आहे. धुळ्यातील दुधातील भेसळ आणि समोर आलेला प्लास्टिक सारखा पदार्थ पाहता दुधातील भेसळ उजेडात आली आहे. अकोल्यात देखील अन्न व औषध प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी दिवाळीत मिठाई जमा करण्यात इतके व्यस्त होते की शहरात बनावट पनीर, बनावट खवा आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाई विकल्या गेली. रोज भेसळयुक्त दुधाचा अकोल्यातील देखील पूर असून अजरामर मिठाई व पेढ्यांचा आस्वाद घेण्यात अधिकारी गुंग आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बड्या हॉटेल्स चालकांचे किती नमुने अन्न व औषध प्रशासनाने खरोखर पाठविले याचा तपास करण्याची गरज आहे. इतकेच नाही तर अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांच्या अपसंपतेची चौकशी नाशिक येथील अँटी करप्शन विभागाकडून करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या सणासुदीमुळे अकोला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी होणाऱ्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या अनेक नागरिकांचे महागडे मोबाईल गर्दीत लंपास झाले आहेत. विशेष म्हणजे चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असतानाच सिटी कोतवाली पोलिसांकडून तक्रारी दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मोबाईल चोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी तात्काळ FIR दाखल करण्याऐवजी केवळ NC दाखल करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. काही तक्रारदारांना तर मोबाईलचे बिल किंवा बॉक्स घेऊन या असे सांगून परत पाठवण्यात आले, ज्यामुळे अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाणेच टाळले. यामुळे चोरीच्या वास्तविक घटनांची आकडेवारी लपवली जात असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला शहर आणि जिल्ह्यातून बाजारपेठेत मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असतात. या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरटे सक्रिय होतात.
दिवाळीपूर्वी पोलिसांनी या चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र चोरीच्या वाढत्या घटना पाहता पोलिसांनी चोरट्यांच्या टोळ्यांवर पुरेसा वचक ठेवला आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की चोरीची घटना घडल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांना FIR दाखल करून त्याची प्रत तक्रारदाराला देण्यास काय अडचण आहे. FIR शिवाय मोबाईलचा विमा दावा करणे किंवा CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवून ते शोधणे अधिक कठीण होते. बाजारपेठेतील नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पावले उचलावीत आणि चोरीच्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन FIR दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अकोला शहरातील गंगानगर परिसरात असलेल्या प्रसिद्ध सालासर बालाजी हनुमान मंदिरमध्ये काल रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील भागातून प्रवेश करीत चोरी केली. ज्यावेळी चोरटे मंदिरात चोरी करत होते त्यावेळी पोलिसांनी QR कोड स्कॅन करत पूर्ण केल्याची माहिती आहे. शहर एकीकडे दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन निघाले असताना तसेच उत्साहात संपूर्ण शहर प्रकाशमय झालेले असतानाच जुन्या शहर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रसिद्ध सालासर मंदिरात चोरीची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे 30 ते 40 हजार रुपये चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शहर विभागाची पोलीस टीम सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवून मंदिराजवळील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक चौकशीत काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे समजते. या चोरीच्या घटनेत 4 ते 5 चोरटे सामील असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरल्याने त्यांनी शेवटी दानपेटी फोडून त्यातील नगदी रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी सोबत आणलेले लोखंडी अवजार सुद्धा मंदिर परिसरातच सोडून दिले. सदर चोरीची माहिती चौकीदाराने सकाळी 4:30 वाजता मंदिराच्या व्यवस्थापकांना दिली. पोलिसांकडून या चोरीमागे असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. सालासर मंदिर हे जुने शहर परिसरातील गंगानगरातील एक श्रद्धास्थान असून दररोज दूरवरून शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. दिवाळीच्या सणात मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन केले गेले होते. मंदिरात केलेली आरस पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अशा पवित्र आणि गर्दीच्या काळातच चोरीसारखी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भय आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून आजूबाजूच्या भागातील दुकाने आणि रहिवाशांकडून ही माहिती घेतली जात आहे. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलवण्यात आले असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सणासुदीच्या काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिवाळीचा मोठा सण संपताच अकोलेकरांना पुन्हा एकदा पावसाळ्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे. प्रादेशिक हवामान खात्याने अकोला शहरात आणि जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सोमवार 27 ऑक्टोबर पर्यंत अकोला आणि परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यासाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. पिवळ्या अलर्टचा अर्थ असा आहे की या काळात काही ठिकाणी विजांच्या कळकळाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. दिवाळीच्या लगबगीनंतर हवामानातील या बदलामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. काढणीला आलेल्या पिकांचे तसेच साठवून ठेवलेल्या शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. सोयाबीन उघड्यावर ठेवू नका असा इशारा दिला गेला आहे. अकोला शहरात चोरटे सक्रिय झाले असून त्यांनी आता दुकान फोडण्यासाठी आणि नुकसानीसाठी एक नवीन व धोकादायक फंडा वापरल्याची घटना उघडकीस आली आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाळापूर नाका भारती प्लॉट येथील नितीन देशमुख यांच्या बंद दुकानाला फटाक्यांच्या मदतीने पेटवून देण्याचा प्रयत्न अज्ञात उपद्रवींनी केला. रात्री काही खोडसाड तसेच उपद्रव माजवणाऱ्यांनी नितीन देशमुख यांच्या दुकानाला लक्ष्य केले. दुकान फोडण्याच्या उद्देशाने या चोरट्यांनी दुकानाच्या कुलपात प्रथम सुतळी बॉम्ब फोडला. सुदैवाने नितीन देशमुख यांचे हे दुकान काही दिवसांपूर्वीच भाडेकरूंनी खाली केले होते, त्यामुळे आतमध्ये कोणताही मौल्यवान माल नव्हता. यामुळे मोठा आर्थिक अनर्थ टळला.
यापूर्वीही बाळापूर नाका परिसरात काही बंद दुकानांजवळ अशा प्रकारचे उपद्रवी प्रकार घडले आहेत। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दिवसाढवळ्या अशा पद्धतीने दुकानाच्या कुलपांची तोडफोड करून आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चोरट्यांवर आणि उपद्रवींवर डाबकी रोड पोलीस नेमकी काय कारवाई करणार असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत। या घटनेमुळे शहरातील बंद दुकानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। दिवाळीचा एक मुहूर्त साधून काही मूर्ख लोकांनी दुकान पेटवून देण्याचा प्रयत्न केला। धर्मसेवकानं हे दुकान रिसेंटली आता खाली झालेले आहेत, नाही तर याच्यामध्ये कंट्रोलचा माल होता भाडेकरून बाजूच्या कंट्रोल दुकानावाल्यांनी ठेवलेला। तर एकदा पण दुकान पेटवून देण्याचा खोडसाळ प्रयत्न कुठेतरी अज्ञात व्यक्तीने इथं केलेला आहे आणि असा त्रास मला बऱ्याच वेळ झालेला आहे। तर माती फेकणे, तिथून फ्रेम तोडणे, होल्डर तोडणे, तिथून लाईटचं हे करणे, अशा प्रकारचा बरेच प्रकार झालेला आहे। तर पोलीस प्रशासनाने या रोडवर CCTV कॅमेरा ठेवून आधी जे एरियाचं नाव खूप बदनाम आहे, बाळापूर नाका म्हटला की लोक म्हणतात चुकीच्या लोकांचा एरिया आहे, हा कन्सेप्ट दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावा एवढीच आमची विनंती आहे। अकोट तालुक्यातील जितापूर अडगाव येथे दिवाळीच्या मध्यरात्री गायीची शिकार केल्याची दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे। वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे। नरनाळा व वन विभागाच्या अंतर्गत खैरखेड व जितापूर हे गाव पहाडाच्या पायथ्याशी आहे। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत डोंगर रस्त्यावर सुनील महादेव मंगडे यांच्या गायीच्या गोठ्यामधील गायीला खुट्यावरून बाजूच्या संत्र्याच्या शेतातून फरफटत नेत वाघामय नदीच्या काठावर काटेरी झुडपात शिकार केली। खैरखेड गावालगत गोट फार्म परिसरात वाघ गेल्या 5 दिवसापासून फिरत आहे। याबाबत वन विभागाला CCTVs मधील फुटेज व पायांचे ठसे विषयी माहिती दिली। त्यांनी घटनास्थळाला भेट दिली। ऐदलापूर, चितलवाडी, सदरपूर येथील शेतकरी व गावकरी शेतात काम करणे कठीण झाले। वाघाच्या भीती दहशतवादी खाली पूर्ण परिसर भयभीत झाला आहे। जितापूरमध्ये या आधी अंबादास पुंडलिक मंगडे यांची गाय, सुरेश महादेव इंगडे यांची म्हैस व अरुण माणिक मंगडे यांचा बैल गोरा, लक्ष्मण किसन मंगडे यांची सुद्धा म्हैस वगार ठार केल्या आहेत। वन विभागाकडून येथील शेतकऱ्यांच्या आजपर्यंत कुठलीच नुकसान भरपाई मिळाली नाही। सुरेश मंगडे यांच्या गावालगत शेतातील वन्य प्राण्यांकडून पूर्ण पिकाची नासधूस करून पीक फस्त केले होते। वन्य विभागाने पंचनामा पाहणी सुद्धा केली आहे। घटनास्थळाला गायकवाड, कहाडे यांनी पाहणी व पंचनामा केला। या घटनेची माहिती ऋषी लोणकर व सचिन मंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष जितापूर यांनी दिली। आमच्या शिवारात 4-5 दिवसापासून बिबट्या दिसत आहे आणि ह्या बिबट्याने आमच्या फार्मवरील कोंबड्या 4-5 कोंबड्या सुद्धा मारलेल्या आहेत आणि गावात एवढं भीतीचं वातावरण निर्माण झालं की रात्रीला कोणी घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही आणि शेतात रात्रीचं पाणी देणं सुद्धा बंद झालं। अशी जर भीती कायम राहिली तर शेती करणं अवघड होऊन बसेल आणि जर याचा बंदोबस्त फॉरेस्टनी केला नाही तर शेतकऱ्यांचं जीणं कठीण होऊन जाईल। म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटनी लवकरात लवकर याला कैद करून आमची भीती दूर करावी। हा आमच्या फार्मवर आल्यानंतर CCTV कॅमेऱ्यात सुद्धा तो सध्या कैद झालेला आहे, तो आपण सुद्धा पाहावा आणि लवकरात लवकर आम्हाला याच्यातून सुटका, भीतीतून सुटका करावी अशी विनंती। नाव गणेश मंगळे, राहणार जितापूर। माझे गाय गोट्यात बांधलेले 4 गायी होते। पॅक बंद गोठा आहे, गोट्याला चारी बाजूला कंपाऊंड केलेलं आहे आणि माझ्या गायीला 3 दिवस झाले सतत हल्ला झालेला होता। पण मला वाटलं की कुत्र्यांनी चावा केला, पण मला काही हे समजलं नाही की बिबट्यानी किंवा वाघाने हल्ला केला। पण बिबट्या एवढ्या मोठ्या गायीला नेऊ शकत नाही। तर आम्ही काल लक्ष्मीपूजन केलेलं आहे घरी आणि 12-1च्या सुमारात येऊन बघितलं तर तेव्हा गायी गोठ्यात सुरक्षित होत्या आणि पहाटे बाबा गायीला बघायला आले तर एक गाय गोठ्यातून नेलेली होती, पट्ट्या वगैरे म्हणजे कंपाऊंड वगैरे तोडताड करून। तर बाबांनी घरी येऊन सांगितलं की गाय एक नेलेली आहे। आम्ही पाहायला आलो तर वाघांनी एक गाय अशी मारलेली होती। तर गाय गोठ्याच्या अर्धा किलोमीटरच्या बाजूला पडलेली आहे। जितापूर येथील अक्षय मंगळे, माझ्या काकाची गाय गोट्यातून पट्ट्याचा गायवाला पॅक असल्यावर गाय वाघाने खाल्ली
फॉरेस्ट डिपार्टमेंट या बाबतीत काहीच करत नाही आहेत. अशाच प्रकारे 4 ते 5 गोष्टी झालेल्या आहेत आमच्या गावामध्ये. अजूनही कोणाला नुकसान भरपाई काहीच मिळालेलं नाही आहे. याच्यावर त्वरित त्यांनी काही ना काही मदत करावी. वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात असलेल्या एका सोयाबीन गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले तब्बल 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले असून सोयाबीन मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. वाशिमच्या पाटणी चौक येथील एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये शेतातून काढलेले सोयाबीन साठवून ठेवण्यात आले होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास या गोडाऊनला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच वाशिम अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची तीव्रता इतकी अधिक असल्याने अग्निशमन दल पोहोचेपर्यंत गोडाऊनमध्ये ठेवलेले 40 क्विंटल सोयाबीनचे पोते पूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीमुळे सोयाबीन मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू आहे. मात्र गोडाऊनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पुढील पंचनामा आणि नुकसानीचा नेमका अंदाज पोलीस आणि महसूल विभाग घेत आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दीपावलीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल 4 आडत दुकाने फोडून धुमाकूळ घातला. चोरट्यांनी चांदीचे शिक्के आणि रोख रकमेसह एकूण 45,300 रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किसन अग्रवाल, विजय अग्रवाल, रमेश गायकवाड आणि मंगेश तायडे यांची आडत दुकाने आहेत. दीपावलीच्या रात्री पूजा अर्चा करून हे सर्व व्यापारी आपापल्या घरी गेले होते. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकाने दुकानाचे दरवाजे तुटल्याची माहिती दिली. व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरीच्या ऐवजापेक्षा चोरट्यांनी केलेले दरवाजे, अलमारी, कपाटे आणि फर्निचरचे मोठे नुकसान यामुळे आडत व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीसह मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चोरट्यांनी या 4ही दुकानांमधून चांदीचे सिक्के तसेच इतर ऐवज मिळून एकूण 45,300 रुपयांची मालमत्ता चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. मात्र चोरी करत असताना चोरट्यांनी दुकानातील दरवाजे, कपाटे, फर्निचर यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने चोरीच्या रकमेपेक्षा नुकसानीचा आकडा मोठा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी रिसोड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीची ही संपूर्ण घटना बाजार समितीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. लवकरच सर्व आरोपी जेरबंद केले जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथे 2 गटात झालेल्या घरगुती वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. यात धारदार चाकूने हल्ला केल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पारधी समाजात घडल्याची माहिती आहे. मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथे पारधी समाजात घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यात अविनाश निमचंद चव्हाण यांच्या मानेवर धारदार चाकूने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात संदेश चव्हाण, स्वाती चव्हाण, गजानन चव्हाण आणि आकाश चव्हाण हे 4ही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा चाकू हल्ला केवळ घरगुती वादातून झाल्याची चर्चा आहे. मात्र विविध गावातील पारधी समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर हल्लेखोर आपली मोटरसायकल घटनास्थळी सोडून फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. जवळका पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून फरार हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे आमखेडा परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन चव्हाण, पवन गजानन चव्हाण, अशोक गज्जा भगवान भगवान चव्हाण, अशोक रामचंद्र पवार, राजू रामचंद्र
पवार, इंडियन सरा चौहान, पिंट्या रामरतन चौहान, शांताराम रामचंद्र पवार, राजू रामचंद्र पवार, शांताराम रामचंद्र पवार. दोन राजू आहेत, एक लायना राजू, एक मोठा राजू. दोन बिबखेड्याला राहते मोठा राजू, वाघीला राहते अशोक. ऊसाचे पैसे घेऊन पळून आले कोण कोण? शांताराम, राजू, मोठा राजू. ज्यानं मर्डर केलं हे दोघं तिघ जण. इतक्या लोकांना मारेल हे. चहाचे पैसे मागितल्याने चहा विक्रेत्यावर हल्ला करीत दुकानाची तोडफोड केल्याची घटना स्टेशन चौकात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. अकोला शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चहाच्या दुकानाची एका युवकाने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवकाने दुकानातून चहा, पाण्याची बॉटल तसेच इतर वस्तू घेतल्या. मात्र दिलेल्या चहाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून त्याने संतप्त होऊन दुकानाची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या युवकाच्या दादागिरीमुळे दुकानावर चहा पिणारे अन्य ग्राहक सुद्धा पैसे न देताच निघून गेले. त्यामुळे या चहावाल्याचे चांगलेच नुकसान झाले. सूत्रांच्या माहितीनुसार हा युवक एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते. विशेष म्हणजे घटनेच्या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावरच रामदासपेठ पोलीस स्टेशन असतानाही अशा प्रकारची हिंमत, दादागिरी व गुंडगर्दी करणारे युवक दाखवत असल्याने शहर पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाप पोलीस अधिकारी असल्याने या युवकाची दादागिरी पोलीस खपून घेतील की काय असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण भाऊबीज उत्सव उत्साहात. व्हॉट्सअप स्टेटसवर बहीण आणि भाऊ विराजमान. धुळ्यात भेसळयुक्त दूध प्रकरणाने राज्यात खळबळ. अकोल्यातही भेसळीच्या पदार्थाची सर्रास विक्री. अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष. दिवाळीच्या गर्दीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ. पोलिसांकडून तक्रारी दाखल करण्यास झाली टाळाटाळ. अकोल्यातील सालासर बालाजी मंदिरात चोरी. चोरट्यांनी आत सुरू चोरी आणि पोलिसांचे बाहेर सुरू होते स्कॅनिंग. स्थानिकांचा दावा. दिवाळी संपताच अकोलेकरांना पुन्हा पावसाचा अनुभव. पुढील 4 दिवस हवामान खात्याचा पावसाचा अंदाज. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.